चालू किया जाए। दोनों टीम से निवेदन है 12 मैन को यहाँ से जल्द भेजें, वरना फिर स्कोर बोर्ड चेंज नहीं किया जाएगा। फिर मैन ऑफ द मैच में फिर परेशानी हो जाएंगी। बॉलर ने बैट्समैन ने प्लीज यहाँ पे 12 मैन भेजिए अपना। दोनों ही टीमों के कैप्टन जो अभी मैदान पर बैटिंग कर रही है और फील्डिंग कर रही है, और उनके कोचेस से रिक्वेस्ट है कि प्लीज 12th मैन को आप स्कोरर के पास भेज दे ताकि सभी का नाम दर्ज हो सके। दोनों ही स्कोरिंग यहाँ पर चालू है, ऑनलाइन स्कोरिंग और बुक स्कोरिंग। यूट्यूब लाइव चल रहा है, उनका नाम दर्शाया जाए। तो रिक्वेस्ट है थोड़ा सा आप कॉपरेट करें इसमें। चलिए, अंतिम लीग मैच के पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाज तैयार और बल्लेबाज तैयार। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। लीग फॉर्मॅटमधील शेवटची मॅच आपण पाहतोय। पहिला चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळाला बघा। युवा गोलंदाज पाहायला मिळतोय। उंची खूपच कमी आहे परंतु यशाची उंची गाठतोय। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू प्लीज या। बरोबर ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मिड ऑफ फ्रीजर मध्ये। चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण या। एयू एव्हेंजर्स बनाम रायझिंग हॉक्स, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण या। फुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे, 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट। आणि एका धावेने संघजण पोहोचतोय तो म्हणजे 2 या आकड्यावरती। दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय। रायझिंग हॉक्स हा संघ सिटी वॉरियर्स या संघाबरोबर पराभूत झाला। डावखुरा बॅटर, फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक होते तिथपर्यंत पोहोचणार नाहीये। चांगला बॅकअप पाहायला मिळतोय आणि नो चेंडू पाहायला मिळतोय। 1+1 एकंदरीत 2 धावा ऍड केल्या जातील। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये। जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन आपण पाहतोय। अगदी मॅक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। खूप चांगलं ऑर्गनायझेशन पाहायला मिळते। यस, वाईड बॉल पाहायला मिळतोय। आरती खेटान मॅम, बाला सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय। आपण पाहतोय फ्युचर चॅम्पियन्स लीग 2025 चा थर्रार। यावेळेला राऊंड विकेटनी फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली। पॉवर प्लेचा षटक आहे। फुलबॉल स्टाईल मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक धावतायत। ओहो, आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र फरार। 4 धावांकरिता चौकार। यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय। गेम शॉट यूट्यूब लाईव्ह, त्यांनी संपूर्ण इंटायर टीम आपण पाहतोय। सौरभची गाडी, सुशील बाणे, सलमान मुलानी, आणि आमचे कॉमेंटेटर आणि पंच सिद्दीकजी काशीद सर। तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती कडक ऊन पाहायला मिळते। सर्वांना प्रेमळ निवेदन असते मित्रांनो, आपण जास्तीत जास्त पाणी प्या।
डॉक्टर किरणजी डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण इलेक्ट्रोल पाणी प्या, नक्कीच प्या, तुम्हाला एनर्जी येईल. सलामीची जोडी आपण पाहतोय सूरज आणि राजवीर. त्याचप्रमाणे पहिलं षटक आपण पाहतोय एक युवा आणि छोटा गोलंदाज पाहायला मिळतोय. आपण चेंडूचा खेळ पाहिला तर डावखुरा बॅटर तयार. बॅटची इनसाइड एज विकेटच्या पाठीमागे आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर खूपच पुढे निघून गेले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटची एज डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलं षटक आपण पाहिलं आणि या पहिल्या षटकात 12 धावा. तर नो चेंडू आहे. ओके ओके बघा क्रिकेटचा आपला नियम आहे. तर 6 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी आहेत. यासाठी आपण पंचांना इन्व्हाइट करत असतो मित्रांनो. अगदी सूक्ष्म निरीक्षण पाहायला मिळते. सर बीच में मैच ना रोके प्लीज, मैच कंटिन्यू रखें. ये ओवर के बाद में ये ओवर कंप्लीट होने दिए. चला जास्त वेळ जाणार नाही. त्या बॅटनी चेंडू तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड ऑफ विकेटनी प्रयत्न करतायत परंतु चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाहीयेत. एक धाव मिळेल. खराब फेकी परंतु एकच धाव मिळेल. बघा तुमचा सराव खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मी मागेच उल्लेख केला त्यासाठी तुमची फेकी, तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तर 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस तर 2 षटकं आपण पाहिली आणि 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेला वेट अँड वॉच करून खेळले आहेत. नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउंड चेंडूला फील्ड करतील. चांगली फेकी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. या स्पर्धेमधील हायेस्ट धावा आपण पाहिल्या तब्बल 88 धावा. लो स्कोर देखील आपण पाहिला 5 षटकात 36 धावा. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. ज्यावेळेला स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट फेकण्याचा प्रयत्न केला होता. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. 16 धावा धावफलकावरती. बॅटरला पूर्णपणे थांबवलं आहे. अगर एवेंजर की टीम बिल्कुल अपना होमवर्क करके आई है, पता है उनको कि किस गेंदबाज से कब बॉलिंग करानी है, फील्डर को कहाँ कौन से फील्डर को रखना है, किस तरह की गेंदबाजी करनी है ताकि बैट्समैन खुलकर स्ट्रोक नहीं खेल पाए, बिल्कुल होमवर्क करके इस मैच में मैदान के अंदर गए हैं. नक्कीच सर. आणि त्याचा फायदा आपण पाहतोय त्या संघाला मिळतोय. यावेळेला स्लो डिलिव्हरी पुन्हा एकदा यॉर्क लाईन करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दिली. चेंडू मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक देखील आहे. 2 धावा मिळतील असं वाटलं होतं की चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु नाही. चेंडू स्लो झाला. लेकिन बल्लेबाज ने भी देख लिया था कि किस दिशा में गैप है, उस दिशा में ही खेलने का प्रयास किए थे. पिछली गेंद में सफल हुए थे. फाइनल क्षेत्र पर खेलकर आसानी के साथ रन अर्जित कर लिए थे. इस बार भी उसी दिशा में खेलने का प्रयास था. बिल्कुल इसी तरह की क्रिकेट सोच के साथ खेलनी पड़ेगी. आपको रणनीति बनाकर खेलनी पड़ेगी कि कहाँ पर गैप है, किस ओर खेलने से हमें बाउंड्री प्राप्त होगा. इन सब चीज़ों पर गौर करना बहुत जरूरी है. नक्कीच सर. 18 धावा धावफलकावरती. फटका तर चांगला आहे. ओहो, सुरेख झेल टिपला गेला. बिल्कुल देखिए मैं इसी चीज की बात कर रहा हूं तो कि एवेंजर की टीम पूरा होमवर्क करके ग्राउंड पे आई है कि किस तरह की गेंदबाजी करनी है, किस फील्डर को कहां पर खड़ा करना है, और बल्लेबाज जब शॉट खेले तो बिल्कुल उसके पास कैच के रूप में एक जाए. उसी का एक नमूना देखने को इस पिछली गेंद पर मिला और एक और विकेट का पतन होता हुआ यहां पर. नक्कीच सर. रायझिंग हॉक्स या संघातील आता बॅटरला एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल. नवीन बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड मात्र पूर्णपणे थांबला गेला आहे. 18 धावा धावफलकावरती आणि षटक आपण पाहतोय. और इसका श्रेय जो जाता है वो बिल्कुल टीम के कोचेस को भी जाता है कि कोचेस ने देख लिया था पहले मैच में कि हमारे खिलाड़ी कहाँ गलती कर रहे हैं, किन गलतियों को ज़्यादा कर रहे हैं. बिल्कुल उस पर जाकर उन्होंने काम किया. खिलाड़ियों को हिदायत दी कि इनको सुधारना पड़ेगा अगर इस टूर्नामेंट में बने रहना है और अगले राउंड में प्रवेश करना है. इस बीच ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर की गेंद को ऑन साइड में खेलने का प्रयास किया था. एक बार फिर से गेंद की लाइन पर नहीं थे. विकेट कीपर ने गैदर किया बिना किसी रन के. और इसी के साथ ओवर समाप्त हुआ. अंतिम लीग मैच चलता हुआ इस टूर्नामेंट का. इसके बाद 2 सेमीफाइनल और एक फाइनल मैच खेला जाएगा. नए गेंदबाज तैयार. नए ओवर की पहली गेंद लेकर पेविलियन एंड से.
शेवटची 2 षटकं असतील, डेथ ओव्हर 12 चेंडू असतील, निर्णायक या सामन्याची. आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड, परंतु पंच सांगतायत की हा नो चेंडू आहे. बॅटरला मिळते जीवदान. बिल्कुल यहाँ ओवर स्टेप का नो बॉल है, जो पॉपिंग क्रीज है गेंदबाज के लिए उससे कहीं क्रॉस कर गए थे वो, इसलिए एम्पायर ने नो बॉल करार दिया और निश्चित ही ये नो बॉल और फ्री हिट भी मिलेगा यहाँ पर बल्लेबाजी टीम को. नक्कीच काशीद सर गोलंदाज स्टेप आउट झाले होते आणि नो चेंडू पाहायला मिळाला. यस, फ्री हिट असेल. बॅटर नक्कीच या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच चेंडू, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. विकेटच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलून फेकतील. तत्पूर्वी पाहिलं तर यस, बाईचे संकेत. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनी संघजण पोहोचतोय तो म्हणजे 21 या आकड्यावरती. अजूनपर्यंत थांबवून ठेवलं या संघाला एयू एव्हेंजर्स या संघाने, जो एक घरचा संघ आहे, आपलं घरचं मैदान म्हणून कॉन्फिडन्स लेवल त्यांचा पाहायला मिळतोय आणि स्वतःवरती विश्वास ठेवून हे गोलंदाजी करत आहेत. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा फटक्याला जोर नव्हतं. चेंडू मात्र निघून जाईल थर्ड मॅन रिझर्व मध्ये. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि 2 धावावरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. या 2 धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजे 23 या आकड्यावरती. इथून चौकार षटकार अगदी नितांत आवश्यकता आहे, कारण 5 षटकात तुम्हाला फायटिंग टोटल साठी 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील, कारण एव्हेंजर्स हा संघ एक मजबूत संघ आहे. ज्यावेळेला बरोबर यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजूनपर्यंत. पूर्णपणे बॅटरला थांबवलं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द लेगचा मारा पाहायला मिळतोय. बघा, या आधी चेंडू पिच केले ते बरोबर बॅटच्या आणि पायाच्या मध्ये यॉर्क लाईनचे. हा चेंडू पाहायला मिळाला, डाऊन द लेगचा मारा आणि वाईड चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 24 धावा धावफलकावरती. इथून चौकाराची आवश्यकता आहे, इथून षटकाराची देखील आवश्यकता आहे. त्यांच्या पे स्लोवर डिलिव्हरी, लगेच स्वतःला सावरलं. लाईन लेंथ मात्र बदलली गेली. ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलं गेलं. बघा, ही खासियत आहे. तुमच्यामध्ये गुणवत्ता असणं आवश्यक आहे. एक क्वालिटी दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. तुम्ही या क्रिकेटच्या खेळामध्ये 1 ते 2 खेळाडूंवरती निर्भर राहू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ सामूहिक खेळ आहे. सांघिक कामगिरी असणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळेला चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 धावांकरिता. खूप वेळानंतर आलेला हा चौकार. 28 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ आपण पाहिला आणि 5व्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. मित्रांनो, परिस्थिती कधी बदलेल हे काही एक सांगता येत नाही. आपण कोरोना काळात पाहिलं, लाखो रुपयाचे कपडे शोरूम मध्ये लटकत राहिले आणि एक छोटासा मास्क करोडो रुपयाचा धंदा करून गेला. याही पुढे पाहिलं तर प्रभू श्रीरामांना राज्य मिळणार होतं, परंतु 14 वर्ष वनवास करावा लागला. कधीही स्वतःला कमी समजू नका. परिस्थिती कधी बदलेल हे देखील काही एक सांगता येत नाही, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र अजून किती दूर आहे. तुमचा खडतर प्रवास तुम्हालाच करावा लागेल. यशाला शॉर्टकट नाही, मेहनत करावीच लागेल.
अगदी पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वात खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. मग ते खेळाडू वर्ग असो व आपली टीम असो. मॅक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन, आरतीजी खेतान मॅम, बाला सर आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली आणि मोठ्या प्रमाणात मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. सक्सेसफुल स्पर्धा आम्ही करून दाखवणार हा त्यांचा मानस आहे. शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू, ओहो ओहो, चांगले प्रयत्न पाहायला मिळाला. बघा उंची कमी आहे म्हणूनच डोक्याच्या वरून चेंडू गेला, तरी देखील हार मानली नाहीये. मागे आले, चेंडूला कलेक्ट करून फेकलं स्वतः. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनी संघजाण पोहोचतोय तो म्हणजे 30 या आकड्यावरती. आता निर्णायक 6 चेंडू असतील, आता निर्णायक षटक असेल, डेथ ओव्हर असेल आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस या दोनही बॅटरचा असेल. कारण 40 धावा नक्कीच फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. निर्भय गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात केली. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपात पाहायला मिळाला, परंतु तरी देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळाली निर्भयच्या माध्यमातून. विथ द बॅट, विथ द बॉल आणि क्षेत्ररक्षण या तीनही फॉर्मॅटमध्ये स्वतःला अव्वल ज्यांनी करून घेतला आहे तोच निर्भय. गोलंदाजी ट्रॅकवर फुलटॉस चेंडू, नोमॅन्स लँडमध्ये स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील चेंडू. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट देखील होतील आणि या 2 धावेनी संघजाण पोहोचतोय तो म्हणजे 32 या आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, परंतु मोठे फटके थांबले आहेत. ओहो, भन्नाट वेग, भन्नाट वेग, क्लीन बोल्ड. स्टार हिटर जीता ना पहला मैच, जीता वो सिटी वॉरियर और चैंपियन दोनों छोड़ दो. हां, स्टार वॉरियर और चैंपियन छोड़ दो. पैसा फुट में बाकी. हां, वो किससे हारा है? वो तुम्हारे पास ही है वो वाले पे. मेरे पास है ना. पहला वाला मैच स्टार हिटर जीता है विक्टोरी किंग्स के खिलाफ. स्टार जीता है ना. हां. कितना रन बनाया था? 36 बना के जीता है. दूसरा मैच हारा है चैंपियन चार्जर के खिलाफ. हाँ, कितना रन पे? बहुत रन से हारा है. 89 रन बनना था ना इससे पहले का मैच. रन कितना बनाया था? 53 रन से जीता है. डॉट बॉल है ना. 53 रन से हारा है वो. 53 रन से हारा है. हाँ. ये विक्टोरी किंग्स हो गया. ये राइजिंग हाउस सर. हाँ, हारा है. राइजिंग हाउस 8AWK. सिटी वॉरियर्सचे कोच, शॉर्ट पिच चेंडू, पाठीमागे चेंडू मात्र सिटी वॉरियर्सचे कोच माईकशी संपर्क साधणे. सिटी वॉरियरचे कोच माईकशी संपर्क साधणे. आर्यन, ओनली कोच आय नीडेड. ओ कोच. नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला होता. 2 धावा मिळतील. सर टॉर्च नहीं उड़ाना है. कोच, आई नीड ओनली कोच. बघा 37 धावा धावफलकावरती स्टार हिटर कोच, स्टार हिटर कोच.
हेलो हेलो चलो आप आर्यन प्लीज एक्सप्लेन हॅलो हॅलो काय एकवीस धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दिशा बदलली गेली. अगदी हलक्या हाताने चढलेला चेंडू पाहायला मिळाला. 20 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला वेट अँड वॉच करून लेट कट खेळले आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धाव मिळेल आणि या एका धावेने संघजण पोहोचतोय तो म्हणजे 22 या आकड्यावरती. पहिला विकेट निर्भय चौकार खेचून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला. चेंडूला गॅदर करतील, फेकतील. तत्पूर्वी पाहिलं तर एक रन, 23 धावा धावफलकावरती. अशा प्रकारे षटकाची होती समाप्ती. गिरीधर 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडूमध्ये 15 धावेची आवश्यकता. 23 धावा आहेत धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. दोन्ही संघ आपण पाहतोय 38 धावा बनवायच्या आहेत. ओव्हर द विकेटनी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि यस पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. यस यस नो बॉल पाहायला मिळतोय. आपण पुढे जाऊया मॅच कडे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू चांगला फटका पाहायला मिळते ऑफ साइडला. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या. 27 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. जास्त रिस्क मात्र घेत नाहीयेत. अगदी ग्राउंड शॉट खेळत आहेत कारण 38 धावा नक्कीच होतील हा विश्वास त्यांना नक्कीच आहे. यावेळेला पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती म्हणजेच 10 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 17 बॉल 10 धावेची आवश्यकता. इथून काय मॅजिक पाहायला मिळेल का? यावेळेला जास्त वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता आणि जवळजवळ हाफ पिचवर चेंडूला पिच केलं गेलं. ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू. वाईड बॉल पाहायला मिळतोय. बघा तुमच्याकडे ऑलरेडी धावा आहेत कमी.
शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका पाहायला मिळाला. फॉर्मलिंग, नशिबाची साथ देखील मिळते. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. 33 धावा धावफलकावरती. 5 धावेची आवश्यकता आहे. 16 बॉल 5 धावेची आवश्यकता. चांगली स्पर्धा पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. यावेळेला डिफेन्स केलं अगदी राहुल शरद द्रविड स्टाईल मध्ये. बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये सन्मान होणं देखील आवश्यक आहे. अक्सर हम कहते हैं कि बुरे गेंद पर टूट पड़ो और अच्छे गेंदों का सम्मान करो. गोलंदाज तयार. 5 धावेची आवश्यकता आहे. डाऊन द लेगचा मारा, पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल आणि या एका धावेने संघटन पोहोचतोय तो म्हणजे 34 या आकड्यावरती. एक मजबूत पार्टनरशिप पाहायला मिळते दुसऱ्या विकेटसाठी. निर्भय परतल्यानंतर सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन हे 2 बॅटर खेळत आहेत. ओहो, अगदी बॅटच्या खाली टाकलेला चेंडू. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. एक माइंड सेट क्रिकेट पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची घाई केली जात नाहीये. 35 धावा म्हणजेच 3 धावेची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. मोठा फटका नो मॅन्स लँड मध्ये आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडू थांबेल का हा प्रश्न होता, परंतु नाही. महेंद्र सिंग धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये सामना केलाय. फिनिश. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. हेलो टीम प्लेयर्स कम आउट ऑफ द ग्राउंड. बाकी सब प्लेयर कोचेस, यस सर, उनको बाहर ले लो ग्राउंड के. एवेंजर खेला है ना, हाँ, और राइजिंग. हाँ, तो इसमें उसको बिठा दो सर. किसको? क्योंकि अभी एवेंजर खेला है ना, तो विन कौन था ये स्टार का टॉपर उधर से सेकंड से बिठा दो. हाँ, ये ग्रुप का टॉपर. हाँ, स्टार के सेकंड स्टार वही होगा. 53 रन से हारा है, फिर भी लेकिन सेमीफाइनल पहुंचा है. मतलब क्यों? स्टार ना. हाँ, स्टार क्या नाम है, देख जरा टीमचं नाव काय बघ. स्टार हिटर कोच आणि कॅप्टन. आपकी टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई हो चुकी है. आपका अगला मैच है सिटी वॉरियर के कैप्टन और कोच. सिटी वॉरियर कोच टॉस के लिए आ जाए. स्टार हिटर ना, स्टार हिटर ना. स्टार हिटर नहीं, जीता है ना मैच. स्टार हिटर